संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। दुधगाव येथे विहिरीत आढळला वृद्ध महिलेचा कुजलेला मृतदेह, स्पेशल रेस्क्यू फोर्सची तत्पर कारवाई। दुधगाव परिसरात गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह आज दुपारी एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। कमल शामराव माळी, वय 72, राहणार दुधगाव असं मृत महिलेचं नाव असून त्या 1 तारखेपासून बेपत्ता होत्या। त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद 2 तारखेला पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। आज 3 तारखेला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दुधगाव परिसरातील एका विहिरीत मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती। घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केलं। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला। दुर्गंधीचे आवाहन असतानाही योग्य ती खबरदारी घेत मृतदेहाचे पॅकिंग करण्यात आले आणि पुढील तपासासाठी तो सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। या मोहिमेत रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार, महेश गव्हाणे, आसिफ मकानदार आणि इर्शाद कवठेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे।